सर तुम्ही स्टार्ट म्हणा. त्यांचं तयार आहे का सर? हो. रेडी? हां, चला स्टार्ट. तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या. तलवारी तर सगळ्यांच्याच हातात होत्या. ताकद ही सगळ्यांच्याच मगजत होती. ताकद ही सगळ्यांच्याच मगजत होती. पण स्वराज्य घडवण्याची इच्छा फक्त शिवाजी महाराजांच्यातच होती. फक्त शिवाजी महाराजांच्यातच होती. असं म्हणतात, इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. असाच एक इतिहास घडवण्याची कथा आज मी विद्यामंदिर बरोबरी सादर करत आहे. माझ्या कथेचे नाव आहे स्वामिनिष्ठ शिवा. स्वामिनिष्ठ शिवा. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता आणि राज्य सरकारच्याच मनाची काहीतरी म्हणत होते. जगदंब जगदंब जगदंब. आता या सिद्धीला धडा शिकवायलाच हवा. तेवढ्या शिवा आताला राज बोलावलं धाडजी. हो शिवा, तू आमचा कामा दिसतो हे आम्ही फार ऐकले. आज आम्हाला प्रत्यक्ष पाहायचं आहे. आता लगेच शिवा आत गेला. राजांचाच वेशबंधन करून राजांसारखाच मिशीला पी देत राजांच्या सामने आला. कसा दिसतो जी? आणि बघत राहिले राजे. राजे म्हणाले, अरे शिवा, आज आमचंच रूप पाहिले असा भास होतो शिवा. तसा शिवा म्हणाला, म्हणजे राजा तू सिद्धी पण मला ओळखायचा नाही. आणि स्तब्ध झाले राजे. राजे म्हणाले, अरे शिवा, तुला कसं कळालं की आम्ही आमचं रूप घेऊन तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते? तसा शिवा म्हणाला, राजा, एवढंच तुमच्या संगतीत राहिलंय. या की विडा जाऊन भेटतो त्या सिद्धीला. राजाने शिवाला कडकडून मिठी मारली. राजांना ठाऊक होतं की शिवा मला कधीच भेटणार नाही. राजाने सिद्धीला निरोप पाठवला. आम्ही तह करायला तयार आहोत. तसा सिद्धी म्हणाला, ये अब आया वो दक्कन का चूहा हमारे मुट्ठी में. हा हा हा. शिवाजी शरणला. या बातमीने सर्व सैन्य बेसावध झाले. या संधीचा राजाने फायदा घेतला. ठरल्याप्रमाणे 2 पालख्या तयार झाल्या. एका पालखीत स्वतः राजे बसले व दुसऱ्या पालखीत राजांचाच वेश परिधान केलेला शिवा काशीद. राजांची पालखी आडवाटेने विशाळगडावर जाणार होती व शिवाची पालखी सिद्धीच्या भेटीला. सिद्धीकडे वाटच बघत होता. पालखी आली. पालखीतून शिवा खाली उतरला. गळाभेट झाली आणि सिद्धी शांत झाला. चलिये चलिये राजे. तेव्हा तो संशय रखले गेले त्या शिवावर. शिवाचे साड्यांचे वाल पडताच ते फुटफुटले. ये शिवा जी नहीं हो सकता. आणि समजला सिद्धी. मैंने तलवार बसली. सब वार झाले आणि विचारला सिद्धी, सच बता, तू है शिवाजी? तसा शिवा म्हणाला, अरे हो, मीच आहे शिवाजी. त्यानंतर तिला वार झाला. वारांची पवघट झाली आणि विचारला सिद्धी, सच बता, तू है शिवाजी? तसा शिवा म्हणाला, अरे हो, मीच आहे शिवाजी. त्यानंतर सिद्धीवर 2 संशय होते. ते होते अफजल खान का मुलगा खान खान. सिद्धीने विचारले, तुम कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं होता? साले इस्तीफा देकर बोलता था, हो हुजूर, मैंने देखा है शिवा को. आबाने के कत्ल के वक्त कृष्णाजी फंस गया था संशयवार. शिवा की सिर पर हुआ था. ये सच है तो ढूंढो उसके सिर पर. शिवाच्या मस्तकावरील जिरटो कसकन काढण्यात आला. वाराची ती खून लावली आणि सापडला शिवा. शमशान फिरली. ठिकाणाहून शिवाच्या गर्दनेवर आली आणि विचारला सिद्धी, मरने से पहले फिर बार पूछता हूँ, सच बता, तू है शिवाजी? तुझा शिवा म्हणाला, अरे हो, मीच आहे शिवाजी. जन्माला तरी शिवा कशीच म्हणून तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतो. हे भाग्य कमी आहे का? आणि कोसळला शिवा. त्याचे डोळे